सांगलीचे खासदार विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. विखेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीला सुनेत्रा पवार यांची हजेरी. माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 1.25 वर्षासाठी अध्यक्षपद देईल, त्याच पक्षाला आमचा पाठिंबा. राष्ट्रवादीची भूमिका. तर वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती. नवी मुंबईच्या सानपाडा पाम बीच रोड लगतच्या 400 झाडांची पालिका कत्तल करणार आहे. झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं साखळी आंदोलन. बीच रोड लगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी झाडांचा बळी. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 11,000 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या दरामध्ये 25,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर हे प्रति तोळा 1,75,000 रुपयांवर, तर चांदीचे दर 3,03,000 रुपये आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदा जवसाचं पीक हे विक्रीसाठी दाखल झालंय. जवसाच्या पिकाला 7,000 रुपयांचा दर देखील मिळालाय. वाशिमच्या बाजारामध्ये पहिल्यांदाच जवसाची खरेदी विक्री. जवसामध्ये ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यामुळे जवसाच्या बियांची मागणी मोठी आहे. राज्यामधल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू झाली आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचं उत्पादन वाढलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.